सरांनी सांगितलं 10वीची परीक्षा, तर त्या संदर्भातच थोडक्यात पण थोडंसं सविस्तर सांगतो. आज आपण या ठिकाणी व्यासपीठावरील जे मान्यवर आहेत, या सेवापूर्ती तथा कृतज्ञता सोहळ्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत. आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोखंडे गुरुजी, प्रमुख पाहुणे सुदाम पवार सभापती पारनेर, सचिन कातोळे उद्योजक, सरपंच कोंडेगावान गव्हाणे पाटील, यदू पवार सरपंच कोंडेगावान, भाऊसाहेब पुरी सरपंच चांबोर्डी, पवारसाहेब विस्तार अधिकारी, मान्य विस्तार अधिकारी बापू लोखंडे साहेब, आणि आजच्या सत्कार मूर्ती आमच्या सासूबाई, अर्थात प्रेमाने ज्यांना आम्ही बाई म्हणून म्हणतो, आणि आदरणीय काका. तर खरं तर आपण या पवित्र क्षेत्रातून निवृत्त झाला ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आपण नेहमी म्हणतो पहा, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुविना, किंवा गुरुविन कोण दाखविल वाट असं म्हटलं जातं. ज्या भगवान श्रीकृष्णानं भगवद्गीता सांगितली अर्जुनाला, तीच भगवद्गीता आपण गेली हजारो वर्ष त्याच्यातून आपण बोध घेतोय आणि ते ऐकतोय. त्या भगवान श्रीकृष्णाला जो आपल्याला ज्याने मार्गदर्शन केले, आयुष्यभर आपण भगवद्गीतेचा अभ्यास करतो, त्या भगवान श्रीकृष्णाला सुद्धा वाटलं की मी शिक्षण घेताना गुरुच्या आश्रमात, सांदीपनी ऋषींच्या आश्रमात जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं. म्हणजे गुरुची महती किती मोठी पहा. श्रीराम प्रभूंनी सुद्धा आश्रमात जाऊन शिक्षण घेतलं. देवादिकांना सुद्धा असं वाटलं की आपलं शिक्षण आपण गुरुग्रही घेऊन घेतलं पाहिजे. तर यातूनच गुरु किती श्रेष्ठ आहे हे लक्षात येतं पहा. आता बदल होत चालले पहा, 2G येईल, 3G येईल, 4G येईल, 5G येईल, पण गुरुजीची जागा कोणीही घेऊ शकत नाही आणि घेऊही शकत नाही. की तंत्रज्ञान बदलेल. पहिला काळा फळा होता, मग हिरवा फळा आला, त्यानंतर पांढरा फळा आला, त्यानंतर ऑनलाईन शिक्षण आलं, पॅनल आलं, पण गुरुजीची जागा कोणीही घेऊ शकत नाही. कारण गुरु हा सर्वश्रेष्ठ आहे. या गुरुकडे एक शक्ती पहा की तो 3 पिढ्यांचा बदल घडू शकतो. समजा एखाद्या गुरुजीने एका विद्यार्थ्याला चांगलं शिकवलं, त्याची पिढी तर चांगली होतेच, त्याची पिढी चांगली झाल्यामुळे त्याची जी मुलं आहेत त्यांचंही 3 पिढी सुधारते. त्यांनाही जे आई वडिलांना मिळालं नाही ते त्यांना मिळतं, आणि मुलगा सुखी झाल्यावर आई वडील तर नक्कीच सुखी होतात. म्हणजे 3 पिढ्यांना बदलण्याचं सामर्थ्य एका गुरुच्या अंगी आहे. आदरणीय बाईंनी विद्यार्थ्यांवर तर संस्कार केलेच. लाखो करोडो जे विद्यार्थी आहेत, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, कोणी अधिकारी झालं, पण त्याचबरोबर कुटुंबावर खूप छान संस्कार केले. आणि त्याचा लाभार्थी मी आहे की माझ्या पत्नीवर एवढे छान संस्कार केले की माझं कुटुंब सुद्धा तिने अगदी एकसूत्रतेने ठेवलं. कारण स्त्री हे घरातील इंजिन असतं पहा. स्त्री ही कुटुंबाची दिशा आणि दशा बदलू शकते. की कुटुंब आपलं नेमकं कोणत्या बाजूला जाणार आहे, त्याची जी दिशा आहे आणि दशा, कुटुंबामध्ये कसं वातावरण असेल, हे सर्व स्त्री ठरवते. आपल्या कुटुंबाचं इंजिन असतं पहा स्त्री. डॉक्टर नरेंद्र जाधवांचं माझा बाप आणि मी याच्यामध्ये वाक्य आहे पहा, मला खूप आवडलेलं. हेडलाईट अट्रॅक्ट्स द अटेन्शन ऑफ द पीपल, हेडलाईट अट्रॅक्ट्स द अटेन्शन ऑफ द पीपल, बट इट इज द इंजिन दॅट डज द वर्क. आपण अंधारी रात्रीत पहा, एखादी गाडी येते, आपण हेडलाईट पाहतो की किती सुंदर आहे, किंवा बाहेरच्या गोष्टी पाहतो, पण जर ती गाडी चालूच झाली नाही तर काय उपयोग आहे का? खरं तर इंजिन महत्वाचं असतं, आणि हे इंजिन ही एक आई असते पहा. आई हे घराचं इंजिन आहे, आणि आई चांगल्या प्रकारे काम करते म्हणून ते कुटुंब चांगल्या रीतीने. आणि बाईंनी तर, कारण एखादी शिक्षिका आहे किंवा नोकरी करणारी आहे किंवा कोणतीही स्त्री असेल, तिला घरातल्या गोष्टी तर कराव्याच लागतात, पण बाहेरच्या गोष्टी कराव्या लागतात पहा. की घरात काम केलं म्हणून शाळेत सुट्टी मिळणारी असं काही नसतं, किंवा शाळेत काम केलं म्हणून घरातल्या कामातून पळ काढता येईल असं नसतं. ही तारेवरची कसरत आहे जी मी दररोज बघतो माझ्या पत्नीच्या रूपाने. खरोखर त्यांच्या मेहनतीला सलाम आहे. कारण विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये पहा 3 महत्वाचे लोक असतात. 3 माणसं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात खूप मोठे महत्वाचे असतात. आई, वडील आणि शिक्षक. आई म्हणजे काय असतं, जी आपल्या हरण्यालाही जिंकणं समजते ती आई.
जी आपल्या हरण्यालाही जिंकणं समजते. तिचं मूल कसंही असू द्या, किती खोडकर असू द्या, तिला ते प्रिय असतं. ती त्याचा कधीही द्वेष करत नाही. आणि आपण शिक्षकांनी हेच शिकणंय की आपल्यातलं जे दुबळं लेकरू आहे त्याच्याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. की त्या समजा आम्ही शाळेत आहे पा, एखादी आई जर आली आणि वर्गात वगैरे भांडण झालं असेल तर ती नेहमी म्हणते बा माझं मूल असं करूच शकत नाही, माझं मूल शिव्या देऊच शकत नाही. तिला खरंच माहित नसतं की गंगाधरी शक्तिमान आहे. कारण आईचं नेहमी आपल्या मुलावर खूप अतोनात प्रेम असतं. त्यानंतर दुसरे व्यक्ती आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे आहेत, वडील. वडील कोण असतात? जे आपल्या मुलाच्या जिंकण्यासाठी सतत हरत आले असतात, जे आपण जिंकावं म्हणून सतत हरत आलेले असतात. वडिलांचं की वडील काय करतात की स्वतःला एखादी गोष्ट घेणार नाही. दिवाळीचा सण जर आला तर सगळ्यांना कपडे घेतील, पण स्वतःला साधा दाढीचं साबण किंवा साधं फेस क्रीम किंवा जे दाढीला आपण वापरतो ते साध्या गोष्टी ते जुन्याच वापरतील लाखोवर कितीतरी दिवस. असे वडील असतात. ते वडील घरामध्ये संस्काराचं वातावरण व्हावं म्हणून वडिलांना शिस्तीच्या भूमिकेमध्ये आई म्हणते पहा असं करू नको नाहीतर तुझे वडील मारतील. पण ते वडील धाक दाखवतात पण आतून अतोनात प्रेम करतात. आपल्याला वाटतं की वडिलांचं अतोनात प्रेम असतं कुटुंबावर. आई आणि वडील यांचं आपल्यावर अतोनात प्रेम असतं. पाठीमागे पारनेरमध्ये एक बातमी आली होती की एक बिबट्याने एका घरावरती हल्ला केला आणि एका मला वाटतं पुरुषावरच हल्ला केला होता. त्या स्त्रीला आपण जिला कमजोर समजतो त्या स्त्रीने त्या बिबट्याचं शेपूट धरून ओढलं होतं आणि ते शेपूट एवढ्या वेळ ओढून धरलं की तो बिबट्या शेवटी पळून गेला. म्हणजे ही एक आई आणि एक वडीलच करू शकतात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे शिक्षक. शिक्षकही खूप महत्वाचे आहेत जे विद्यार्थ्यांच्या जिंकण्याला स्वतःचं जिंकणं समजतात आणि विद्यार्थ्यांच्या हरण्याला स्वतःचं हरणं समजतात. तो शिक्षक. एखादा विद्यार्थी जर जिंकला किंवा एखादा विद्यार्थी डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, स्पर्धेत जिंकला तर त्या शिक्षकाला खूप आनंद होतो. त्याला असं वाटतं की आपणच जिंकलो आणि तोच खरा शिक्षक असतो. अशा रीतीने आई, वडील आणि शिक्षक हे खूप महत्वाचे असतात. आणि बाईंनी आईची आणि शिक्षकाची दोन्ही भूमिका ह्या खूप छान प्रकारे निभावलेल्या आहेत. त्यांच्या नोकरीचा जो आरंभ झाला त्यावेळेस तंत्रज्ञान नव्हतं, खूप म्हणजे सगळं ऑफलाईन होतं. पण आता बदल झाला की ऑनलाईन झालं. पण त्यांनी नेहमी, मी जेव्हा घरी यायचो तर त्यांच्याकडे नेहमी नातेवाईकांचा गोतावळा असायचा. त्यांनी कधीही म्हणजे शाळा करतोय म्हणून आई वडिलांची किंवा सासू सासऱ्यांची सेवा करण्यात कमीपणा केला नाही किंवा इथं मी सेवा करते म्हणून शाळेतही दुर्लक्ष होऊ दिलं नाही. अगदी आज सकाळचा प्रसंग आम्ही जेव्हा बोललो तेव्हा सुद्धा त्या म्हटलं की माझ्या वर्गात एवढे विद्यार्थी आहेत, ह्या मुलाला हे येतं, त्या मुलाला ते येतं. म्हणजे आज रिटायरमेंटचं वेळ आहे. खरं तर आपण एखादा माणूस सुटकेचा विश्वास टाकतो की सुटलो बाबा, पण असं नाही. ते अजूनही त्यांची इच्छा आहे की माझा भाऊ एकटा येतं शाळेत, मी जर गरज पडली तर मी आठवड्यातले 3 दिवस जात जाईल. म्हणजे ही जी वृत्ती आहे ही खूप महत्वाची आणि त्यांनी बऱ्याचशा गोष्टी शिकत गेल्या. त्या आपण म्हणतो जीवन जगत जगत शिकत जावं, शिकत शिकत जगत जावं, जगणं शिकणं व्हावं आणि शिकणं जगणं व्हावं. हे महत्वाचे आहे. शिकत शिकत जगलं पाहिजे, जगत जगत शिकलं पाहिजे. अशा पद्धतीने की बऱ्याच आपण माणसं खूप प्रकारचे असतात. त्यातले 3 प्रकार मी तुम्हाला सांगतो. साधं आपल्या घरामध्येच गोष्टीत बटाटा खूप कडक असतो, त्यानंतर अंड वरून कडक पण आतमध्ये मऊ, आणि तिसरं कॉफी, कधी कुठेही टाका सुगंध देतं. तर ह्या तिन्हीवर जर प्रयोग केला आपण, बटाटा, अंड आणि कॉफी जर एखाद्या पातेल्यात ठेवलं आणि ते जर उकळायला ठेवलं तर बटाटा जर गरम झाला तर बटाटा कसा होतो? संघर्ष आल्यानंतर बटाटा मऊ होतो म्हणजे कमकुवत होतो. संकट आल्यानंतर काही माणसं ही कठोरची मऊ होतात, कमकुवत होतात. अंड्याचं कसं आहे, ते जर उकळलं 10 मिनिटं तर ते आतून बाहेरून सगळीकडून कडक होतं. काही माणसं ही खूप कठोर होतात आणि तिसरं उदाहरण आहे कॉफी. ती कॉफी उकळल्यानंतर त्या पाण्यालाच पूर्णपणे कॉफी बनवते. अशीच एक आई असते आणि अशाच आमच्या सासूबाई आहेत की जिथं जातील. आता सालके सर म्हटले त्यांना स्वीडनला जायचंय नातवंड सांभाळायला, पण त्यांना विनंती आहे नुसतं स्वीडनला जाऊन चालणार नाही, तुम्हाला गंगापूरला सुद्धा यावं लागेल.
कारण गंगापूरलाही तुमची 2 नातवंड, कारण आज बऱ्याचशा वेळेस त्यांना आम्ही बोलवलं की त्या म्हणायच्या नाही नोकरी आहे, काकांना जर म्हटलं या तर काका म्हणायचे नाही मला त्या बाईंना सोडवायला जावं लागतं. पण आता इथून पुढे हे कारण त्यांचं बंद होणार आहे. कारण खरं तर काकांनी पण खूप मेहनत घेतली, दररोज अगदी सोडायला जाणं, तिथं दिवसभर थांबणं. त्यांनी शेतीकडे वगैरे विशेष लक्ष दिलं नाही, पण त्यांच्या मुलांवरती लक्ष दिलं. प्रशांत आमचा मेवना स्वीडन मध्ये आहे आणि त्याची मिसेस शुभांगी, मुलगा शिवांश अतिशय सुसंस्कृत आहे. म्हणजे खूप छान प्रकारे मी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा तिथं माझ्याशिवाय कोणीतरी नातेवाईक असतात आणि त्यांचा पाहुणचार चालू असतो. म्हणजे नोकरी करतायत म्हणून त्यांनी नातेवाईकांची विण कधी कमी होऊ दिली नाही. बऱ्याच वेळा काय होतं, नोकरी करताना तारेवरची कसरत करताना एकीकडे कुठेतरी कमीपणा होतो पा. ठीक आहे, आता सरांनी सांगितल्याप्रमाणे सविस्तर बोलून झालं, थोडंसं थोडक्यात शेवटचा टप्पा आहे. शेवटी एवढंच म्हणेल, खरं तर शिक्षकासाठी शाळा हे घर असतं आणि पण शिक्षक हा केव्हाच निवृत्त होत नसतो, फक्त त्याची कार्यपद्धती बदलते. तुमची जी प्रेरणा आहे, प्रेरणा देण्याचं काम आहे, सतत चालणार आहे. कारण कोणत्याही माणसाच्या आयुष्यामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर प्रेरणा महत्वाची आहे आणि आम्हाला अजून खूप टप्पा गाठायचा आहे. त्यासाठी तुमची प्रेरणा गरजेची आहे. आपण म्हणतो बा, सक्सेस इज इक्वल टू इन्स्पिरेशन प्लस प्रिपरेशन. सक्सेस इज इक्वल टू 1% इन्स्पिरेशन प्लस 99% प्रिपरेशन. बट विदाउट इन्स्पिरेशन प्रिपरेशन इज नॉट पॉसिबल. 1% जरी प्रेरणा पण खूप महत्वाची, ती जर प्रेरणा आपल्याला भेटली नाही तर आपण 99% काम करू शकत नाही. कुणीतरी म्हटलं पाहिजे, बाबा उठ कामाला लाग, असं जर म्हटलं तरच आपलं काम होतं पा. तर इथून पुढच्या आयुष्यामध्ये खरं तर तुम्ही समाजासाठी, शाळेसाठी, सगळ्यांसाठी जगला, पण आता ही जी वेळ आहे ही स्वतःसाठी जगण्याची आहे, तुमचे छंद जोपासण्यासाठी आहे. तर इथून पुढच्या आयुष्यामध्ये तुमचा जे विद्यार्थी आहे ते खूप उच्च पदावर गेलेले आहेत पा. तुमच्या कष्टाचा, संस्काराचा अदृश्य वाटा त्यांच्याकडे आहे. पण इथून पुढच्या आयुष्यामध्ये हे जे जीवन आहे उर्वरित, हे तुमच्यासाठी आहे. तुमचे छंद, तुमच्या इच्छा, तुमच्या आकांक्षा ह्या जगण्यासाठी आहे. आणि हे माझ्या वतीनं, माझ्या थोरात कुटुंबियांच्या वतीनं, आमच्या मित्रपरिवाराचे गंगापूर पंचायत समिती त्यांच्या वतीनं, आमची सोसायटी आहे तिथूनही निरोप आले मला की सर आमच्या शुभेच्छा पोहोचवा, आणि त्यांच्या वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आपली अशीच वाटचाल यशदायी राहो आणि आपण सतत इतरांना प्रेरित करत राहू. आजपर्यंत गोंटे कुटुंबियांनी सांगितलं बा पहिल्यापासून कसा संघर्ष आहे आणि अशा रीतीनं त्यांनी खूप संघर्ष केलेला आहे. त्यांना पुढील वाटचालीस माझ्या वतीनं पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि मला इथं सविस्तर पण थोडक्यात बोलण्याची संधी दिली याबद्दल मी संयोजकांचे पुनश्च एकदा आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सारांश नाही, संदर्भ